तर ह्या ताई बघा बाहेरनं आपल्याकडे स्वामी सेवेसाठी आलेल्या ती विभूती घेण्यासाठी. तर त्यांना आहे ते त्या पाठीमागे एक दोनदा आहे ते आपल्याकडे येऊन गेल्या, पण माझ्याकडे थोडीशी अडचण होती, काही प्रॉब्लेम होते म्हणून मी त्यांना विभूती दिली नाही. तर मी त्यांना सोमवारी आहे ते, आज आहे सोमवार, तर मी सोमवारी यायला सांगितलं होतं. तर आज ते विभूती घेण्यासाठी आहे ते आज इकडे माझ्याकडे आले. तर ताई तुमच्या गावचं नाव वगैरे सांगा. माझं नाव ज्योती जयनाथ जानराव, मी मुळशीची आहे. मी एकदा दोनदा इथे येऊन गेले. मी आज विभूती घ्यायला आलेली आहे. तुमच्या अडचणी काय? माझ्या अडचणी ॲक्च्युली मी एस टी खात्यामध्ये नोकरीला होते. ते नोकरी मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे सोडली आणि माझे मिस्टर इव्हेंट मॅनेजर मध्ये कंपनीमध्ये त्यांचा पण जॉब गेला. मग आता ते छोटे मोठे इव्हेंट करतात आणि रिक्षा चालवतात. पण मला आता स्वतःची कमर्शियल गाडी घ्यायची आहे आणि आमचा बिझनेस परत एकदा चालू करायचा आहे. बरं, मग त्याच्यासाठी आहे मी त्याच्यासाठी इथं विभूती घेण्यासाठी आली या ताईंकडे. महाराजांच्या नावाने आहे ते त्यांना विभूती देणार आहोत. आज ह्या सुद्धा आपल्या महाराजांच्या सेवेमध्ये उतरणार आहेत. तर बघा, अशा म्हणजे लांबून लांबून ताई आहे त्या आपल्या महाराजांची सेवा घेण्यासाठी येतात. त्यांचे काही प्रश्न असतात, तर प्रश्न आपले महाराज आहेत ते सोडवतात सगळे. तर महाराजांचं आहे ते म्हणजे कुणी खेळ करू नका आणि महाराजांच्या नावावर कुणी काही लुटू नका. तर मी आहे ते मी त्यांना 1 रुपयाही मागत नाही, फक्त महाराजांची विभूती देत आहे. आणि त्यांना मी सांगितलंय नाही की ताई तुम्ही एवढे मला पैसे द्या किंवा काही मला असं हे करा. तर त्यांची इच्छा पूर्ण झाल्यावर ते महाराजांना म्हणजे अक्कलकोटला जाऊन त्यांची म्हणजे कुठे कुठे स्थान आहेत महाराजांचे, तिथे तिथे जाऊन ते महाराजांसाठी काय करायचं ते करा म्हणून त्यांना मी सांगितलेलं आहे. तर त्या म्हणजे ताई तुम्ही एवढं स्वामी सेवा करताय, तर मला तर 100% म्हणजे खूप म्हणजे अनुभव आहेत महाराजांचे आणि मला महाराजांनीच आज उभा केलेला आहे आणि महाराजांमुळेच मी इथं आहे. आणि माझ्या ताई आहेत ते भरपूर जणी आहेत, तर माझ्या माहिती आहे तर इतक्या म्हणजे महाराष्ट्रभर मैत्रिणी आहेत ते स्वामी सेवेमध्ये आहेत आणि भरपूर मला येऊन भेटलेले आहेत आणि स्वामी सेवा आहे त्यांनी माझ्याकडून घेऊन गेलेली आहे आणि स्वामींची प्रचिती सर्वांना आलेली आहे बघा. आणि ह्यात ही ताई असेच म्हणजे आपला व्हिडिओ बघून आणि काही लोकांनी सांगून आहे ते ताई माझ्या घरी आज आलेल्या आहेत. तर त्यांनाही आज आपण विभूती देऊया आणि त्यांनी म्हणजे पूर्णपणे श्रद्धा ठेवून महाराजावर आहे ते त्यांनी विभूती घेऊन गेल्या आणि त्या श्रद्धेने काम केल्या. तर त्यांना 100% म्हणजे यश देणार आहेत महाराज. तर काही अडचणीही आणतात, असं नाही की स्वामी सेवेमध्ये घुसल्यानंतर लगेच आपल्याला कसं तूप खाल्या रूप येतं असं म्हणतात, पण तसं काही होत नसते. पहिलं आहे ते काही संकट आणतात, तर काही जणांना लगेच म्हणजे त्यांचं हे पण देतात, म्हणजे आज घेऊन गेलं काही 8 दिवसांनी 15 दिवसांनी महिन्यात म्हणा 6 महिन्यात म्हणा लगेच फरकही पडतो. तर काही जणांना अडचणीही आणतात महाराज. तर वादळात की महाराजांची सेवा सोडताय की धरताय ही महाराज. तर मी म्हणत नाही की महाराज लगेच आजच्या आज तुम्हाला पावणार आहेत का ताई. तुम्ही सारखं म्हणजे मला फोन करताल, मेसेज करताल की ताई नाही मला फरक नाही पडला, पण फरक पडायला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीने. आणि मीही खूप अडचणीत होते, मलाही महाराजांनी अडचणीतनं बाहेर काढलेले आहे. आणि आज मी इथं आहे तर फक्त स्वामींमुळे आहे आणि माझे स्वामी मला कधीच कमी पडू दिले नाहीत आणि स्वामी आहे ते माझा श्वास आहे. तर मी स्वामी सेवा आहे ती मी मरेपर्यंत सोडणार नाही आणि माझ्या ताई अशाच माझ्या मैत्रिणी आहेत ते स्वामी सेवेमध्ये माझ्याबरोबर येऊ द्या, हीच माझी आहे ती प्रार्थना आहे देवाला. तर आज आहे ते मी स्वामी सेवेची आहे ती विभूती मला ताईंना देत आहे. तर ताई तुमचं काय असेल तर महाराजांना तुम्ही मागून घ्या. ती आज आहेत ते लहान बाळ सुद्धा घेऊन आज आलेले आहेत आपल्या घरी. तर स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव असू द्या. ही विभूती आहे ते तुम्ही घ्या आणि तुमचं काम आहे ते अडचणीतनं बाहेर काढतात महाराज. ही लावायची ना फक्त लावायचं आणि थोडंसं पाण्यात टाकायचं, ग्लासभर पाण्यात आणि थोडंसं टाकायचं आणि महाराज श्री स्वामी समर्थ म्हणायचं
आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आंघोळ झाल्या आंघोळ झाली. हां. आणि आपल्या पिरियडच्या वेळेस पिरियडच्या वेळेस हात नाही.